सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी। गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। आपण गणपती बाप्पाच्या गणेश पुराणावरती सत्संग करत आहोत आणि 64 कलांमधल्या कला प्राप्त करून घेण्याकरता आज मुद्गल ऋषी हे भगवान गणपती बाप्पाच्या समोर आहेत आणि विवेक हा गुण ऐकल्याच्या नंतर त्यांनी अतिशय खुश होऊन आता ते गणपती बाप्पा एक एक कला या मुद्गल ऋषींना शिकवत आहेत। आणि मग मुद्गल ऋषी एक एक त्या पूर्णपणे त्या आपल्यामध्ये अंगीभूत करून घेत आहेत आणि अंगीभूत करत असताना त्या मानवाला समजल्या पाहिजेत म्हणून त्या समजत असताना आपल्याला एक एक पराकोटी त्याच्यामध्ये देत आहेत। एक एक पराकोटी देतात म्हणजे एक एक शतकोटी त्याच्यामध्ये आपल्याला देतात, एक एक प्रकार त्याच्यामध्ये देत आहेत। आणि आपल्याकडे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की ते साचे किंवा ते भांडं आपल्याकडे देतात की ज्या भांड्यामध्ये त्या कला आपण साठवू शकू, त्या साच्यामध्ये त्या कलेला आपण आकार देऊ शकू। मग त्यावेळेला ते भुशंडीला म्हणतात की भुशंडी ऋषी म्हणजे आपल्याला माहिती आहेत की त्यांचे जे आता श्रोता त्यांना मिळालेला आहे किंवा शिष्य त्यांना मिळालेला आहे आणि हा वाटमारे आहे म्हणजे ह्याला हे सगळं समजायला पाहिजे। मग समजताना काय करायला पाहिजे म्हणून ते म्हणले की आता आहे ना तुला सर्वात पहिले आपण दीक्षा देऊया। मग तुला वैराग्य समजलं आहे, तुला विवेक समजलेला आहे, तर विवेक तुला समजल्याच्या नंतर आता तुला काय करून द्यायला पाहिजे, तर आता मला तुला दीक्षा द्यायला पाहिजे, तू आता दीक्षा घे। तर म्हणले दीक्षा म्हणजे काय प्रकार आहे, तर म्हणले ही भिक्षा दीक्षा काय तुला माहिती आहे का? तो म्हणला मला भिक्षा पण माहिती नाही आणि मला दीक्षा पण माहिती नाही। म्हणले मग तुला एक मी मंत्र देतो आणि त्या मंत्राचं तू पूर्णपणे पुनश्चरण कर। त्या मंत्राच्या पुनश्चरणाने तो म्हटलं म्हणजे नक्की काय करायचं ते मला सांगा, पुनश्चरण वगैरे मला काही समजत नाही। मग ते म्हणले तू सारखा सारखा तो मंत्र म्हण। ते मंत्र म्हणल्याने आहे ना तुझ्याकडे ज्ञानाची प्राप्ती होईल आणि तुझ्याकडे एकदा ज्ञान संपादित झालं ना की मग तुला कळेल की मी जे तुला सांगतोय ते तुला समजेल। मग म्हणले चालेल तुम्ही मला ते लवकर द्या। काय म्हणतात त्याला? बोलले त्याला मंत्र म्हणतात। अच्छा मग तो किती अक्षरांचा असतो? ते म्हणले तो 6 अक्षरांचा आहे। तर म्हणले ठीक आहे तो लगेच मला द्या। मग भुसंडी ऋषींना त्या ठिकाणी खूप आनंद झाला की आज आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय आणि मुद्गल ऋषींनी पूर्णपणे भगवान गणपतीची प्रार्थना केली आणि सांगितलं की हे गणपती बघ तू या ठिकाणी मला हे जे बाप्पा तू मला ह्या ठिकाणी जो शिष्य दिलास त्याचा उद्धार मला करायचा आहे आणि तो उद्धार करण्याकरता तुझा जो षडाक्षरी मंत्र आहे गणेशाय नमः तो पूर्णपणे मंत्र मी याला देत आहे आणि त्या मंत्राचं याला मी पुनश्चरण करायला सांगत आहे। तर त्याप्रमाणे मुद्गल ऋषींनी गणपती बाप्पाकडे बघितलं वरती आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या कानामध्ये मंत्र दिला गणेशाय नमः गणेशाय नमः गणेशाय नमः। आणि मग षडाक्षरी मंत्र जसा कानातून आतमध्ये गेला भुसंडी ऋषींच्या चेहऱ्यावरती तेज आलं आणि तेज आल्याच्या नंतर ते तो मंत्र म्हणायला लागले गणेशाय नमः गणेशाय नमः गणेशाय नमः। हा षडाक्षरी मंत्र आहे आणि हा षडाक्षरी मंत्र प्राप्त झाल्याच्या नंतर भुसंडी ऋषी त्या मंत्रामध्ये इतके रमले की त्यांना तो पूर्णपणे आत्मसात करता आला आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना मुद्गल ऋषी सांगतायत अरे पुढे तुला आणखीन बरंच मला द्यायचं आहे, तर आता हा मंत्र आहे ना हा मनातल्या मनामध्ये जप। तर म्हणले की चालतो का असा? बोलले हो तू हा मनातल्या मनामध्ये जप। आणि मग मनातल्या मनामध्ये तो जपायला सुरुवात केली, मनातल्या मनामध्ये त्यांनी तो म्हणायला सुरुवात केली आणि म्हणायला सुरुवात केल्यानंतर आता अशा परिस्थितीमध्ये लगेच ते आले। आता तो गणपती बाप्पाचा मंत्र आहे तो आल्यानंतर किती बरं सुरळीत सगळ्या गोष्टी होतील तशा त्यांच्या सुरळीत व्हायला लागल्या। आता ते मनातल्या मनात जप करतायत आणि इकडे त्यांना आता ती आस पण लागलेली आहे की मला अजून काही यांच्याकडनं मिळेल। आणि मग मुद्गल ऋषींना ते म्हणतात की आता तुम्ही मला सांगा गणपती बाप्पाने पुढे तुम्हाला काय दिलं? म्हणले पुढे गणपती बाप्पांनी मला सांगितलं की तुमच्यामध्ये भक्ती असायला पाहिजे। ते म्हणले भक्ती म्हणजे काय? ते म्हणले भक्ती म्हणजे एक प्रेमाची अवस्था। म्हणजे तुला सोपेल असं सांगायचं असेल तर तुझ्या सोप्या भाषेमध्ये मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे की प्रेमाची अवस्था, की एखाद्यावर केलेलं प्रेम म्हणजे ती भक्ती। आता हे प्रेम केलेलं आहे ही भक्ती मात्र त्याला कळाली म्हणजे की हा बाबा हे आता काहीतरी आपल्याला समजतं हे काही सांगतात ते। आणि मग त्यावेळेला ते म्हणले की बघ या भक्तीमध्ये ना खूप सारे प्रकार आहेत, खूप साऱ्या प्रकारच्या भक्ती आहेत म्हणजे नवविधा प्रकारची भक्ती आहे जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मग ते भुसंडी ऋषींना ते सांगतात की नवविधा प्रकारची भक्ती आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा सामान्य भक्ती आहे। सामान्य भक्तीच्या पुढे अजून तू गेल्यानंतर काही सामर्थ्य भक्तीसुद्धा आहे की सामर्थ्य पण भक्ती आहे की जी भक्ती पण केली जाते आणि याच्या व्यतिरिक्त अशीही भक्ती आहे की ज्या भक्तीमधनं काहीतरी प्राप्ती करण्याकरता ती केली जाते।
मग अशी भक्ती कुठली? त्यावेळेला ते म्हणले की एक कुब्जा होती, ज्या कुब्जाला असं म्हणजे की कुबड होतं आणि कुबडमुळे ती वाकलेली होती, थोडीशी विचित्र दिसायची आणि तिला हे वरदान मिळालेलं होतं की ज्यावेळेला प्रभू कृष्ण इथे येतील, प्रभू येतील आणि तू प्रभूंना चंदन तिलक लावशील, त्याच्या वेळेला तुझं एक कुबड निघून जाईल आणि तू खूप सुंदर होशील. आणि त्या अपेक्षेने ती देवाची वाट बघून दररोज प्रत्येकाला त्या ठिकाणी गंध लावायची. असं मथुरेच्या बाजारामधली आपल्याला सगळ्यांना हकीकत माहिती आहे. आता या कुब्जाने केलेली जी भक्ती आहे ना, ही भक्ती म्हणजे सामान्य भक्ती आहे की जी आपण सगळेजण करतो. ज्याच्यामध्ये जी भक्ती रुक्मिणीने केली, रुक्मिणी मातेने जी भक्ती केली की ती भगवान श्रीकृष्णांची पत्नी होती, तर पत्नी म्हणून मग त्यांचं संपूर्ण सगळं करणं, त्याच्याबरोबरची भक्ती, तर मग ती भक्ती त्याच्यामध्ये येते म्हणजे. आणि मग तिसरी भक्ती येते, ती सामर्थ्य भक्ती येते, जी सामर्थ्य भक्तीमध्ये काहीच अपेक्षा नाही, शून्य अपेक्षा, आणि तो देव आहे अशी पण अपेक्षा नाही, बस त्याच्या पाठीमागे पूर्णपणे की तो भेटो नाही तर न भेटो, तो दिसो अथवा न दिसो, त्यांनी दर्शन देवो अथवा न देवो, या सगळ्या भावनेने केली जाणारी भक्ती, जी भक्ती राधेची होती, जी भक्ती गोपिकांची होती. आणि ही जी भक्ती होती ही भक्ती खूप श्रेष्ठ आहे म्हणजे. मग त्यावेळेला भुसुंडी त्यांना मुद्गल ऋषींना विचारतात की अशी भक्ती मला करायला जमेल का? ते म्हणले तुला अशी भक्ती करायला जमेल का नाही हे मला माहिती नाही, पण मी जो तुला मंत्र दिला ना, त्या मंत्राने तू साधना कर, आणि त्या मंत्रामध्ये ही ताकद आहे म्हणजे की तू फक्त देवावर प्रेम कर. म्हणजे भक्ती ही भक्ती अशी नाही की भक्ती करून तुला मी या तिन्ही प्रकार सांगितलं तर हे काही वेगळं करायचं नाही, तू देवावरती प्रेम करा. आणि मग भक्तीची आपण अनेक उत्तम उदाहरणं ऐकतो, तसे अनेक उत्तम उदाहरणं त्यांनीही सांगितली. मग त्यांनी हनुमानाची भक्ती सांगितली, मग त्यांनी नारदाची भक्ती सांगितली. आपल्याला या सगळ्या भक्ती माहिती आहेत म्हणजे. परंतु ह्या व्यतिरिक्त सुद्धा भक्ती आहे जी भक्ती राधेने कृष्णाची केली. त्या भक्तीसारखी आपल्याला भक्ती करता यायला पाहिजे. त्या भक्तीमध्ये भक्तीपेक्षा प्रेम अधिक होतं. आणि आपलं आहे ना नेमकं इथेच चुकतं. आपण भक्तीचा ना एक अलंकार तयार करतो, ती कुठेतरी बेगडी होऊन जाते भक्ती आपली. मग त्याच्यामध्ये काय तर मला स्वामींना हेच अत्तर लावायचं आहे, स्वामींना हेच अत्तर आवडतं. स्वामींना कुठल्याही अत्तरापेक्षा आहे ना तू त्यांच्याकरता आलायस ह्याच्यामध्ये जास्त आनंद आहे म्हणजे. तर मग स्वामींना बेसनाचे लाडूच आवडतात, ही माझी भक्ती. स्वामींना काय आवडतं तर त्यांना हिना अत्तरच आवडतं, ही माझी भक्ती. मग फुलं ही ती नाही, त्यांना चाफाच घेऊन जायला पाहिजे, चाफाच स्वामींना आवडतो, तर ही भक्ती. अशी भक्ती आपली काही कामाची नाही म्हणजे. ही आपण करतो ती भक्ती म्हणजे की ज्याच्यामध्ये आपलाच भाव आहे आणि आपण घेऊन जातो. बस आपण शांतपणे जावं आणि स्वामींच्या समोर बसल्यानंतर फक्त स्वामींना भेटायला आलो आहे आणि स्वामींबरोबर शांतपणे बसावं आणि त्यांचं नामस्मरण करावं, ही सुद्धा एक भक्ती असू शकते. श्रीकृष्णाने ज्या वेळेला भक्तीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं किंवा भक्तीच्या बाबतीत विचारलं, त्यावेळेला विचारलं की सर्वात श्रेष्ठ भक्ती कुणाची? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्वात श्रेष्ठ भक्ती ही माझ्या राधेची आणि दुसरी जर असेल तर गोपिकांची. तर ते म्हणले राधेची भक्ती काय एवढी श्रेष्ठ? तर ते म्हणले की बघा, प्रत्येकाची भक्ती आणि प्रत्येकाचं भक्ती करण्याच्या पाठीमागे काही ना काही वेगवेगळे स्वार्थ होते आणि त्या स्वार्थापायी ती भक्ती केली गेलेली होती. त्यांना माझ्याकडनं काहीतरी प्राप्त करून घ्यायचं होतं. परंतु राधा एक अशी होती की तिला माझ्याकडनं कधीही काही प्राप्त करून घ्यायचं नव्हतं. आणि त्याचबरोबर दुसऱ्या गोपिका, त्यांना सुद्धा कृष्णाकडनं कधीच काही प्राप्त करून घ्यायचं नव्हतं. एका प्रसंग भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये असा आहे की महाभारतामध्ये त्यांनी युद्धामध्ये स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा ठरवलेला आहे. आणि ते सहभाग घेत असताना त्यांनी सांगितले की मी शस्त्र उचलणार नाही आणि माझी सेना पण म्हणजे की कौरवांना देऊन टाकलेली आहे. आपल्याला सगळ्यांना तो किस्सा माहिती आहे की दुर्योधन उभा राहिला आणि मग दुर्योधनाच्या बाजूने पूर्णपणे त्यांनी नारायणी सेना देऊन टाकली आणि भगवान श्रीकृष्ण इकडे अर्जुनाच्या बाजूने राहिले. आणि ते सार्थ करणार आहेत म्हणजे की ते सारथी होणार आहेत, ते पूर्णपणे रथ चालवणार आहेत. तर ते सार्थत्व त्यांनी स्वतःकडे स्वीकारलेलं आहे म्हणजे. आणि हा निर्णय यादव कुळामध्ये कुणालाच आवडलेला नव्हता, रुक्मिणीला सुद्धा आवडलेला नव्हता. आणि त्याच्यावरनं भगवान श्रीकृष्णाला सगळे म्हणत होते की तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणं योग्य आहे, तुम्ही त्याच्यामध्ये भूमिका मांडणं योग्य आहे, तुम्ही हे युद्ध थांबवण्याकरता प्रयत्न करणं हेही योग्य आहे. परंतु ज्यावेळेला युद्ध घडतंय तर ते युद्धामध्ये आपला काय संबंध? तुम्ही कशाला त्याच्यामध्ये चाललेला आहात? तुमचा काय संबंध आहे त्या युद्धामध्ये? आणि वास्तविक पाहता तसं बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्णांचं काय, त्यांचं कौरवांची काही वाकडं नाही आहे. आणि ठीक आहे, पांडव जवळचे आहेत म्हणून त्यांच्यापासून उभं राहायला पाहिजे, तर त्यांना सहानुभूती आपल्यासारखी देऊ शकत होते की आता असा प्रसंग आहे, करा तुम्ही युद्ध, आम्ही पाठीशी आहोत, जसं आपण प्रत्येकाला सांगतो. याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा करू शकत होते. परंतु त्यांनी तसं न करता त्याच्यामध्ये ती पूर्णपणे बाजू स्वीकारलेली आहे की नाही, मी सार्थत्व करणार आहे आणि मी युद्धात असणार आहे. मग ह्या निर्णयामुळे सगळेजण त्यांना नावं ठेवत होते की तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय, तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. आणि भगवान श्रीकृष्ण असं आता युद्धाला निघालेले आहेत आणि युद्धाला निघालेले असताना आता
किती दिवस पुढे युद्ध चालेल, काय होईल काय नाही. तर मग सगळ्या लोकांना एक भेटायची पद्धत असायची. त्याप्रमाणे सगळ्यांना भेटतायत म्हणजे. आणि भेटून झाल्याच्या नंतर त्या दिवशी संध्याकाळी रात्री ते राधेकडे आले आणि राधेकडे आले आणि शांतपणे राधेकडे ते होते. त्यावेळेला राधा म्हणली की भगवान तुम्ही कसला विचार करताय, देवा तुम्ही कसला विचार करताय, हे श्रीकृष्ण तुम्ही आज का चिंता करताय. तर बोले नाही का, हे युद्ध आहे आणि या युद्धाची मी काळजी करतोय. ते म्हणले काळजी काय करायची, तुमच्या आयुष्यामध्ये रोजच युद्ध चालू असतं, आज काय नवीन युद्ध आहे तुम्हाला, पण तुम्हाला काळजी कसली आहे ती मला माहिती आहे. ते म्हणले कसली काळजी आहे सांग. ते म्हणले एकच गोष्टीची काळजी आहे की या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेला अभिमन्यू मारला जात असेल किंवा पांडव ज्या वेळेला कमी पडत असतील, एखादं शस्त्र पांडवांवरती उगारलं जाईल, कधी कधी असं असेल की अर्जुन कमी पडेल, कधी कधी असं असेल धर्मराज कमी पडतील, असं कधी असेल की भीम कमी पडेल. आणि या सगळ्याच्या वेळेला तुम्ही हातामध्ये शस्त्र न घेता हे सगळं कसं बघू शकाल, तुम्ही हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही तर कसे वाचवू शकाल, आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःवरती कसा कंट्रोल ठेवू शकाल की आपल्याला शस्त्र घ्यायचं नाही. आणि हा विचार ज्या वेळेला राधेने केला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण खूप खुश झाले आणि म्हणले की राधा तू किती विचार करते म्हणून माझा, अगं एवढा विचार तुला सुचतो तरी कसा. त्यावेळेला राधा म्हणते की मी तुमच्यावरती प्रेम करते आणि प्रेम करते म्हणून हा मला संपूर्णपणे विचार सुचतो. मग हा सुचतो असा विचार जर देवाच्या भवितव्याच्या बाबतीमधली राधा करत होती तर राधाची भक्ती किती श्रेष्ठ असेल. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं मग याच्यावरती समाधान काय, याच्यावरती सोल्युशन काय. त्यावेळेला राधा म्हणली मी तुमच्या हाताला ना एक दोरा बांधते, म्हणजे तुमच्या हाताला मी एक धागा बांधते, तुम्ही त्या धाग्याकडे सतत बघा आणि त्या धाग्याकडे बघाल त्यावेळेला तुम्ही हे लक्षात आणा की तुम्ही मला कमिटमेंट केलेली आहे, तुम्ही मला वचन दिलेलं आहे की मी शस्त्र उचलणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेला त्या धाग्याकडे बघाल त्यावेळेला माझं प्रेम इतकं आहे, माझी भक्ती इतकी आहे, त्यामुळे तुम्ही 100% हातामध्ये शस्त्र उचलू शकणार नाही. भगवान श्रीकृष्णांना तो पर्याय खूप आवडला आणि मग त्यांनी राधाच्या हातून त्या ठिकाणी तो हातामध्ये धागा बांधून घेतला. आणि त्यावेळेला या सगळ्या प्रसंगामध्ये या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण हातामध्ये शस्त्र न घेता राहू शकले. एकदा त्यांना खूप राग आला आणि ते भीष्मावरती ज्यावेळेला शस्त्र उचलून चालायला लागले, सगळ्यांना असं वाटलं की हे आता भगवान श्रीकृष्णांनी शस्त्र उचललं, त्यांनी शपथ मोडली. परंतु त्यामागे सुद्धा त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं कृष्णकृत्य होतं. आणि त्यावेळेला सुद्धा ते शस्त्र म्हणजे की ते चाक घेऊन ते ज्यावेळेला भीमावरती धावून गेले रथाचं, त्यावेळेला त्यांचं लक्ष त्या धाग्याकडे गेलं आणि जसं त्या धाग्याकडे गेलं तसं पुन्हा भगवान श्रीकृष्ण शांत झाले. म्हणजे प्रेम इतकं जबरदस्त असतं किंवा भक्ती इतकी जबरदस्त असते की त्यामध्ये फक्त अपेक्षा नाही ठेवली ना तर ती त्या देवाकरता सुद्धा उपयोगी ठरते. तो देव आपल्याकरता धावून येत नाही तर कधी कधी लोकांकरता धावून जायचं सुद्धा त्याच्या लक्षामध्ये राहतं, केवळ फक्त तुमच्या भक्तीमुळे, केवळ फक्त तुमच्या प्रेमामध्ये. तर अशी भक्ती करायला पाहिजे. या ठिकाणी मुद्गल ऋषी भूषंडीला सांगतायत की बघ तू अशा प्रकारची भक्ती कर, तू प्रेम कर, भक्ती करायच्या वाटेला जाऊ नको. आणि आता कलियुगामध्ये आपण जर बघितलं तर आपण कितीही प्रकारे भक्ती करायचं म्हणलं तरी तो आपल्यामध्ये ती भक्ती येऊ शकत नाही, आपण त्या भक्तीला सामोरे जाऊ शकत नाही. मग आपण निश्चितपणे काय करायला पाहिजे तर आपण देवावर प्रेम करायला पाहिजे. जर आपण प्रेम केलं ना तर निश्चितपणे आपली भक्ती होईल. आणि जी देवाला आपल्याकडनं अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये इहलोक परलोक राग द्वेष लोक काही नसेल, असं फक्त प्रेमच असतं. आणि ते प्रेम जर आपण देवाला समर्पित केलं तर निश्चितपणे ते देवाला आवडेल. अशा प्रकारची भक्ती जी मुद्गल ऋषींकडनं भूषंडींनी घेतली आणि गणपती बाप्पांकडनं मुद्गल ऋषींनी घेतली, आज ती आपल्या सगळ्यांपर्यंत या सत्संगाच्या माध्यमातून येत आहे. याचा स्वीकार करून आपण देवावर प्रेम करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.